साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आजचा जो विषय आपण आज जो शिकणार आहोत तो आहे महामात्याचे दान। महामात्याने भोजनदान केलेले आहे, त्या भोजनाचे दान। कोणतं भोजनदान केलेलं आहे तर विनय पिटकामध्ये भगवान बुद्धाने जो विनय बनवलेला आहे तो विनय पिटकामध्ये आलेला आहे। महावग्गामध्ये, महावग्ग या ग्रंथामध्ये विनयाच्या विनय कसा बनला आणि का बनला। सकाळच्या नाश्त्यावरून विनय बनला। सकाळच्या नाश्त्याचं निमंत्रण कसं असते आणि किती लोकांचं निमंत्रण स्वीकारायचं, की निमंत्रण देणाऱ्याचं स्वीकारायचं की अनेकाने आणायचं, त्याबद्दल हा उपदेश आहे। निमंत्रण स्थळाशिवाय खिचडी नाश्ता निषिद्ध, म्हणजे ज्याचं निमंत्रण आहे त्याचंच घ्यायचं, अन्यथा दुसऱ्याचं घ्यायचं नाही, निषिद्ध। त्याचा नाश्ता अजिबात स्वीकारायचा नाही। हा विनय बनला। कशावरून बनला तर आपण इथे पाहूया। सर्व उपासकांना जेव्हा हे कळले की भगवंतानी खिचडीची अनुमती दिलेली आहे, तेव्हापासून भिक्षू सकाळी विहारात नाश्ता बनवून काय करायचे, विहारात नाश्ता बनवून। अनेक विहारांमध्ये आताही बुद्धगयामध्ये नाश्ता भोजन विहारातच बनते। मग त्या भोजनामध्ये बौद्ध देशातल्या लोकांच्या भोजनात काय बनते, बुद्धगयामध्ये मांस, मटण, मच्छी, अंडे विहारात सर्वच बनते। तर पवित्रता कशात आहे आपण याच्यातून शिकणार काय आहोत। पवित्रता विहारात आहे की आचरण्यात आहे, म्हणजे कशात आहे, त्याच्यावरून भगवान बुद्धाने हा विनय बनवलेला आहे। खिचडीची जेव्हापासून अनुमती दिली तेव्हापासून भिक्षू विहारात नाश्ता बनवून खात असत। दुपारी भरपूर भोजन करीत नसत, म्हणजे सकाळचा नाश्ता जर पुरा झाला, आपल्याला कशी आवड आहे, माझाही नाश्ता घ्या, त्याचाही नाश्ता घ्या, तिसऱ्याचा घ्या, चौथ्याचा घ्या, म्हणजे बिना निमंत्रणाचा। निमंत्रण नाही, निमंत्रण फक्त एकाचं आहे आणि आणते किती, 3-4। हे काही विनयाच्या बाहेर आहे, योग्य नाही आहे। त्यामुळे होते काय
इथे त्यामध्ये होते काय हे दाखवलेलं आहे की भरपूर भोजन सकाळीच व्हायचं, म्हणजे नाश्त्यामध्ये फुल नाश्ता झाल्यानंतर दुपारी भोजन करायला काही जागा शिल्लक राहत नाही, त्याच्यामुळे भोजन होत नव्हतं. एक तरुण महामात्य, या महामात्य उपासकाने दुसऱ्या दिवसाकरिता नाश्त्याकरिता निमंत्रण दिले. एका महामात्याने दुसऱ्या दिवसाच्या नाश्त्याकरिता निमंत्रण बुद्धासहित भिक्खू संघाला दिले. भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ. तेव्हा त्या श्रद्धावान महामात्याच्या मनात विचार आला, मी 1250 भिक्षू बोलवले. किती भिक्षू आहे? 1250 भिक्षू बोलवले आणि 1250 भिक्षूंकरिता मांसाचे ताट का बनवू नये, म्हणजे मी मांस भोजन दान का करू नये, आणि एका एका भिक्खूंना मांस भोजनाचे ताट का देऊ नये, दान का करू नये. तेव्हा त्या तरुण श्रद्धावान महामात्याने रात्र संपल्यावर उत्तम उत्तम खाद्यपदार्थ आणि 1250 मांसाच्या भोजनाचे ताट तयार करून ठेवले व बुद्धाला बोलविण्याकरिता सूचना दिली. एका जणाला पाठवले का भोजन तयार आहे. म्हणून नियम काय आहे? पहिल्या रात्री निमंत्रण देणे, दुसऱ्या सकाळी भोजन तयार आहे की नाही तर सांगणे. पण आपण काय करतो? तारखा घेऊन घेतो, निमंत्रण देतो, पण कधी 2-4 दिवसा पहिले, 8-10 दिवसा पहिले, ज्या दिवशी आता उद्या भोजन आहे पहिल्या रात्री निमंत्रण देतो का? भुलून जातो, विसरून जातो. आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळीच पण भोजन तयार झाल्यानंतर सांगायला जावं लागतं, निरोप पाठवा लागते की भोजन तयार आहे. भगवान बुद्धाला निमंत्रण जात होतं की भगवान भात तयार आहे, भोजन करायला चला. हा नियम आहे. तेव्हा भोजनाचे ताट त्याने तयार ठेवले आणि भगवान बुद्धाला बोलवण्याकरिता सूचना दिली. भगवान बुद्धाची वेळ आहे. भगवान आता कितीची वेळ आहे भगवंताची भोजनाची? 11ची सकाळची वेळ. भगवान भोजनाची वेळ आहे, भोजन तयार आहे, म्हणून तो सांगायला मनुष्य पाठवला. तेव्हा भगवान सकाळी चिवर व संगाटी परिधान करून पात्र हातात घेऊन जिथे श्रद्धावान तरुण महामात्याचे घर होते तिथे गेले. नंतर भिक्खू संघाकरिता अंथरलेल्या आसनावर बसले. तेव्हा तो श्रद्धावान तरुण महामात्य भिक्खू संघास भोजन वाढू लागला. तेव्हा भिक्षू म्हणाले, आऊस थोडं थोडं वाढ. का? थोडं थोडं वाढ, जास्त वाढू नको. 11चा टाईम आहे, भोजनाची वेळ आहे. आणि भिक्षू लोक काय म्हणतात? थोडं थोडं वाढ. तेव्हा ते भिक्षू म्हणाले, आऊस थोडं वाढ, आऊस थोडं दे. तेव्हा तो म्हणाला, बनते श्रद्धाळू महामात्य तरुण आहे. तो म्हणाला, महामात्य काय कमजोर नाही आहे, तरुण आहे. असा विचार करून थोडं थोडं कमी कमी खाऊ नका. आणि त्यानंच बनवलं स्वतःच्या हाताने आणि तोच वाढत आहे. आणि बनते लोक म्हणत आहे त्याला, बनते लोकांना सांगत आहे, मी तरुण आहो म्हणून असं समजू नका की मी करू शकत नाही, म्हणून तुम्ही कमी कमी खाऊ नका. मी भरपूर भोजन बनवलेले आहे. 1250 मांसाचे ताट बनवलेले आहे. एका एका भिक्षूंकरिता एक एक भोजन पात्र दान देण्याकरिता बनवलेले आहे. एक एक ताट एका एका भिक्षूच्या नावाने त्याने 1250 ताट बनवली. खूप इच्छा पूर्ण होईपर्यंत खा, मन संतुष्ट होईपर्यंत ग्रहण करा. आऊस आम्ही असा विचार करून थोडे घेत आहोत, असे नाही. तुला जे वाटते
की आम्ही अमात्य तरुण आहे, तो काय बनवणार, त्याला त्रास होईल, हा विचार करून घेत नाही आहोत। याचे कारण असे आहे की आम्ही सकाळीच ज्या घरी नाश्ता होता, अल्पाहार होता, त्या ठिकाणी जे भोजनामध्ये काय होतं, त्या नाश्त्यामध्ये यवागू बनवता येते का तुम्हाला? नाही बनवता। यवागू 10 प्रकारचे त्याचे लाभ आहे, बनवणाऱ्याला आहे, खाणाऱ्याला आहे, आणि ते निरोगी ठेवते। यवागूची भगवान बुद्धांनी प्रशंसा केलेली आहे। यवागू ते खिचडी, त्याच्यामध्ये तीळ टाकलेले, तिळाचा तडका असतो, शिजवलेले पातळ खिचडी असते, ती पिऊ पण शकते, खाऊ पण शकते चम्मचनं। अशा प्रकारची ती खिचडी व मधुगोलक समजते? मधुगोलक कशाला म्हणते? हां, जे तिळांचे लाडू त्यावर मध टाकून बनवलेले मधुगोलक, मधाचे लाडू खाल्ले आहे म्हणून कमी भोजन करीत आहे। त्यांनी सांगून दिलं की ज्या घरी नाश्त्याला गेलो तिथे भरपूर खाल्लं, आवडलं म्हणून खिचडी भरपूर खाल्ली आणि मधुगोलकही भरपूर खाल्ले, त्यामुळे आता काही भोजन करण्याची इच्छा नाही आहे, भूक नाही आहे, म्हणून कमी भोजन करीत आहोत। तेव्हा तो श्रद्धावान तरुण महामात्य हैराण झाला, परेशान झाला, विचार करू लागला, दुखी होऊन म्हणाला, हे कसे भदंत लोक माझ्या घरी भोजनाचे निमंत्रण असताना दुसऱ्याच्या घरचे पदार्थ यवागू खिचडी व मधुगोलक खातात? कसे तुम्ही? निमंत्रण तर भोजनाचं माझ्या घरी आहे आणि तुम्ही तिथून भोजन करून आले नाश्त्याच्या जाग्यावर? दुखी झाला, नाराज झाला, क्रोधित झाला। काय मी इच्छेनुसार भोजन देऊ शकत नाही? मी माझ्या इच्छेनुसार जे भोजन बनवलेलं आहे तुमच्यासाठी ते का देऊ शकत नाही मी? असे म्हणून क्रोधित होऊन, आता त्याला क्रोध आला, भोजन तर त्याने उत्तम बनवलं, जास्त पुण्यासाठी बनवलं, परंतु आता काय करतो तो? त्याला त्याच्या घरचं भोजन न खाल्ल्यामुळे तो क्रोधित झाला आणि क्रोधित होऊन, असंतुष्ट होऊन, चिडण्यासारखे करून भिक्षूंच्या पात्रांना असे म्हणत भरू लागला। हातात घेतले, भोजन द्यायला, पात्र भरायला, असे म्हणत भरू लागला, खा नाही तर भरून न्या, खा नाही तर भरून न्या, आणि दाबू ते पात्र भरून देऊ लागला। चल घे, खा नाही तर भरून ने, खा नाही तर भरून ने। क्रोधात या प्रकारे खा नाही तर भरून न्या, खा नाही तर भरून न्या। तेव्हा तो श्रद्धावान तरुण महामात्य बुद्ध प्रणित भिक्खू संघाला आपल्या हाताने श्रेष्ठ प्रतीचे भोजन दान करून संतुष्ट करून भगवंताचे भोजन झाल्यावर हात आवरल्यावर एका बाजूला बसला। एका बाजूला बसलेल्या श्रद्धावान तरुण महामात्याला प्रवचनाद्वारे धार्मिक कथा ऐकवून प्रसन्न करून आसनावरून उठून निघून गेले। त्याचं चित्त क्रोधित झालं होतं आणि एवढा मोठा त्यानं खर्च केला, 1200 ताटं मोठ्या श्रद्धेने त्याने, की त्याला माहीत होतं की भगवान भंतेजीला, भंते लोकांना सर्वजण दान देत नाही, म्हणून आपण द्यावं, उत्तम भोजन आपण द्यावं, म्हणून त्याने उत्तम भोजनाची व्यवस्था केली। आणि जेव्हा खाल्लं नाही तेव्हा त्याला क्रोध झाला, क्रोधामध्ये तो जबरदस्तीने पात्रामध्ये भरून देऊ लागला की खा नाही तर बांधून न्या, या प्रकारे बोलू लागला। भगवान बुद्धांनी पाहिलं की याचं मन दूषित झालेलं आहे, याचं पुण्य नष्ट होणार। भगवान बुद्धांनी एक सुंदर त्याला कथा समजवली दानावरची, की दानाचे लाभ कसे होतात आणि कसलं दान कोणतं श्रेष्ठ आणि कशा चित्ताने दिलेलं श्रेष्ठ। त्यानं तेवढं मोठं उत्तम दान दिलं, पण पुण्यकर्म झिरोवर आणून ठेवलं।
यामुळे भगवान बुद्धांनी त्याला उपदेश केला, दानावर उपदेश करून संतुष्ट केलं. भगवंताचे भोजन झाल्यानंतर भगवान बुद्ध आपलं भोजन आवरल्यानंतर बाजूला बसलेला त्या श्रद्धावान तरुणाला महामात्याला प्रवचनाद्वारे प्रसन्न केलं. कथा ऐकवून प्रसन्न करून आसनावरून भगवान बुद्ध निघून गेले. तेव्हा भगवान निघून गेल्यानंतर थोड्याच वेळात श्रद्धावान तरुण महामात्याला पश्चाताप होऊ लागला. त्याला दुःख झालं, पहिले क्रोधित झाला आणि आता त्याच्या व्यवहारामुळे तो स्वतःच पश्चाताप करू लागला. तो उदास होऊ लागला आणि असे म्हणाला, मला अलाभ झाला रे, काही खरं नाही आज, माझा जो लाभ होणार होता तर अलाभ झाला रे. मी क्रोधित होऊन असंतुष्ट होऊन चिडवण्याच्या हेतूने भिक्षूंच्या पात्रांना मांस भोजनाने भरून दिले आणि मी असे म्हटले, खा नाही तर भरून न्या. मी काय पुण्य केले की पाप, मी पुण्य केले की पाप कमविले. तेव्हा तो तरुण महामात्य श्रद्धावान महामात्य जिथे भगवान होते तिथे गेला. आता त्याचं मन पहिले क्रोधित झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला कळलं मी तर योग्य नाही केलं भिक्षू लोकांसोबत, त्याच्यामुळे पश्चातापही झाला. पण पश्चाताप त्याचा जाणार नाही ना, कर्म तर बनलं. त्यामुळे दुःखी पण झाला. दुःखी झाल्यावर त्याला विचार आला की आता काय करू, भगवान बुद्धाकडे गेल्याशिवाय आपलं काही खरं नाही. म्हणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवंताच्या एका बाजूला बसला व भगवंताला म्हणाला, भगवान आपण निघून आल्यावर मला पश्चाताप झाला. तुम्ही निघून आल्यानंतर मला माझ्या काय कृत्याचा पश्चाताप झाला. काय मी पुण्य केलं की पाप केलं मला सांगाल तर बरं होईल. माझ्या हाताने पुण्य घडलं की पाप घडलं. तेव्हा भगवान म्हणाले, तू दुसऱ्या दिवसाकरिता बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला निमंत्रित केले, त्यामुळे तुला भरपूर पुण्य प्राप्त झाले. भगवान बुद्धाला त्याचं मन साफ करायचं आहे. भगवान बुद्ध थोडे म्हणणार आहे की तू पापकर्म केलं, त्याच्या मनामध्ये पुण्य भरावं लागेल ना. भगवान बुद्ध म्हणतात की तू दुसऱ्या दिवसाकरिता जे भोजनाकरिता निमंत्रित केलं तर तू पुण्यच केलं, प्राप्त केलं नाही. तुला पुण्य प्राप्त झाले, भरपूर पुण्य प्राप्त झाले. सुगतीचा मार्ग संपादन केला, कारण तुझ्या घरी प्रत्येक भिक्षूने तुझे श्रेष्ठ दान स्वीकारले. कोणतं दान स्वीकारलं? कोणतं दान स्वीकारलं? श्रेष्ठ दान. असा जण आहे जे विचारत आहे त्याचं उत्तर नाही देत ना बोलतात. इथं काय आहे सांगितलं, तुझे श्रेष्ठ दान स्वीकारले. सर्वात श्रेष्ठ दान कोणतं आहे आता सांगा? सर्वात श्रेष्ठ दान, दानात दान मांसदान सर्वात उत्तम भोजन आहे, श्रेष्ठ भोजन आहे सर्व दानापेक्षा. तुझं हे श्रेष्ठ दान स्वीकारले, यामुळे तू भरपूर पुण्य कमवले. तेव्हा तो महामात्य मला लाभ झाला, सुलाभ झाला म्हणून आनंदित झाला. थोड्याच वेळात आनंदित झाला. मी भरपूर पुण्य कमवले, सुगतीच्या मार्गावर आरूढ झालो असा विचार करून आनंदित झाला. आसनावरून उठला, भगवंताला वंदन केले व प्रदक्षिणा करून निघून गेला. नाहीतर त्याचं अपुण्य झालं असतं. तर या प्रकारे भगवान बुद्धांनी जे मांस भोजन याबद्दल समाजामध्ये किती गैरसमज आहे आणि अज्ञान, समाजामध्ये अज्ञान पसरलेलं आहे. हे या विचाराचे लोक जे आहे की आम्ही खाल्लं चालते पण भंतेला नाही देत आहेत, या विचाराचे लोक देवदत्ताच्या विचाराचे लोक आहेत. कारण देवदत्तानी भगवान बुद्धाजवळ हा प्रस्ताव मांडला होता. कोणता? की तुझ्या भिक्षूने झाडाच्या खालीच राहावं, तुझ्या भिक्षूने कोणाचंही निमंत्रण स्वीकारू नये, तुझ्या भिक्षूने
पात्रात आलं तेच ग्रहण करावं. तुझ्या भिक्षूने आपल्या पात्रातच खावं, जे दिलं ते खावं. भगवान बुद्धांनी तो नियम धुडकावून लावला, फेकला बाहेर. हे मला सांगू नको म्हणे. कारण भगवान बुद्धांनी दूरचा विचार केला की पुढे चालून जर मी यांना हे विनय देतो, जे भेटलं तेच खायचं, जंगलातच राहायचं, झाडाखालीच राहायचं, विहारात राहायचं नाही, या प्रकारचे जर मी विनय दिले तर लोकांना दानाची संधी अजिबात मिळणार नाही, पुण्यकर्म करणार नाही. गृहस्थ लोक जे संसारात राहतात ते दुर्गतीतून सुगतीकडे जाणार नाही. म्हणून तो विनय काढून टाकला. त्यानंतर एकच जीवन स्वीकारावं असंही होतं. तर भगवान बुद्धांनी, त्यांना माहीत होतं की जर असं मी केलं ना, बंधनं लावले, तर धम्माचा प्रचार इतर देशात होणार नाही. आणि इतर देशातलं खाद्य काय? देश तसा भेस आणि उलटं लुगडं नेस. कसं आहे? देश तसा भेस, उलटं लुगडं नेस. ज्या देशात गेले त्या देशातली परंपरा कशी आहे त्या देशाप्रमाणेच वागावं लागेल. म्हणून भिक्षू लोक जर इथून समजा बाहेर देशात पाठवायचे आहे प्रचाराला, तर आपल्या देशातलं गाठोडं बांधून अनाज घेऊन जाऊ शकणार नाही. आणि घेऊनही गेले, किती वर्ष पुरणार, किती महिने पुरणार, किती दिवस प्रचार करेल, आखर त्याला उपाशी मरावंच लागेल. हे भगवान बुद्ध जाणत होते की अलग अलग देशामधली अलग अलग प्रथा आणि अलग अलग भोजन, अलग अलग पेहराव, हे जाणत होते. आणि माझा धम्म तर ठरला पाहिजे सार्वदेशिक, सार्वकालिक, सर्व देशासाठी समानतेनं ग्रहण करता आला पाहिजे आणि सर्व काळासाठी सारखाच असला पाहिजे. भगवान बुद्ध हे जाणत होते. म्हणून देवदत्ताचा सीमित, देवदत्त कुठपर्यंत राहिला? त्या युपी बिहार पुरता, इकडं पसरला नाही कुठे. जेवढा त्याचा संघ होता तेवढ्यातच जगला न मेला. त्याचा पुढे प्रचार कुठल्याही प्रकारे नाही आणि चांगला प्रचार नाही आहे. त्याने ते विनय आपल्या भिक्षूंना लावले होते, जो संघ फोडला होता ना, त्यांना ते विनय दिले होते, पण प्रगती करू शकला नाही. भगवान बुद्धाचे भिक्खू नंतर अशोक सम्राटाने धम्मरक्षित, शांतरक्षित असे कैयो भिक्षू ब्रह्मदेशात, श्रीलंकेमध्ये महेंद्र बनते, संघमित्रा असे पाठवण्यात आले. भारतातलं जर खाद्य या प्रकारचे असेल आणि या प्रकारची सवय लागली असेल आम्हाला, तर त्या प्रकारचं खाद्य खाणार नाही आणि प्रचार होणार नाही. हे भगवान बुद्ध जाणत होते. म्हणून भगवान बुद्धाने एक विनय दिला. त्याच्यानंतर एक विनय दिला की भिक्षूंना, कोणता विनय दिला? की मांस सर्वालाच खाता येते, भिक्खूलाही खाता येते, तुम्हालाही खाता येते, पण तुम्ही जे खाता ते सारं पापात जाते. तुम्ही जे काय मांस खाता ना, सारं पापात खाता, पाप कर्म करत. पण भिक्खू जे मांस खातो पापात नाही जात, पुण्यात जाते. कशा प्रकारे इथं लावलं बंधन भगवान बुद्धांनी, आणि सर्वांसाठी समान बंधन आहे. पण तुम्हा लोकांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे, अभ्यास नसल्यामुळे तुम्ही नेहमी जीवनभर पापही पाप करता आणि करता आजही. भिक्खू पाप नाही करत. कोणतं बंधन लावलं? भिक्षूंनो, मी अनुमती देतो, विनय पिटकामध्ये अनुमती दिलेली आहे की भिक्षूंनो, मी अनुमती देतो की 3 पापातून मुक्त असणारा मांस सर्वाला खाता येतो. अनुमती आहे विनयामध्ये. 3 पापातून मुक्त असणारा मांस, त्याला म्हणतात त्रिकोटी परिशुद्ध मांस. त्रिकोटी परिशुद्ध, तीनही बाजूने परिशुद्ध आहे. हे मांस तुम्हाला खाता येते, भिक्षूलाही खाता येते, त्याच्यामध्ये काही दोष नाही. मग आता त्रिकोटी परिशुद्ध मांस म्हणजे काय? इतके वर्ष झाले तुम्ही खात असाल तर त्याची जाणकारी तर असायला पाहिजे की नाही? आहे का? मांस खात नसता का? कोंबडं, बकरं, लावे, तितीर, खेकडे, मच्छी खात असताल ना? मग तुम्हाला हे तर माहीत पाहिजे होतं की माझ्या हातानं कदाचित पाप तर नाही होत आहे, कर्म तर नाही वाढत आहे, त्याचे परिणाम माझ्या शरीरावर तो उमटणार नाही,
बिमाऱ्या तर घर करणार नाही, माझं आयुष्य तर कमी होणार नाही, हा विचार केला का? नाही केला. का बरं? विचार का नाही केला? आहार आहे तो. आहार घेताना भगवान बुद्धाने सांगितलं आहार आणि विहार यामध्ये सजगता असली पाहिजे. आहार आणि विहार. मग आपला आहार कसा असला पाहिजे आणि विहार कसा असला पाहिजे यावर भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे. तर आपण कोणत्या प्रकारे आहार ग्रहण केला पाहिजे? भगवान बुद्धांनी त्रिकोटी परिशुद्ध मांस सांगितलेला आहे. 3 पापातून मुक्त असणारा मांस सर्वांना खाता येते. मग 3 पाप कोणते? 3 पाप: कटताना डोळ्याने न पाहिलेलं, कापताना डोळ्याने न पाहिलेलं. दुसरं, तो प्राणी जेव्हा ओरडतो कटताना तेव्हा त्याचा आवाज कानाने न ऐकलेलं, त्याचा आवाज कानाने न ऐकलेलं. आणि तुम्ही बऱ्याच वेळा इतक्या वर्षात इतरांच्या घरी तुम्ही गेले असाल, पाहुणा बनून गेले की नाही? मग त्यावेळेस कोणता जावई आहे, पोरगी आली तर काय करतो सासरा? काय करतो? आपल्या जावयासाठी पावनचार करतो. मग तेव्हा तो काय करतो? पूर्वी काय होतं, गावामध्ये बकऱ्यांचे हिस्से पडत होते, बरोबर आहे? तेव्हा तो काय करत होता? त्या बकऱ्यातला एक हिस्सा मागवत होता. आणि तो हिस्सा मागत होता, त्याला माहीत होतं की बकरा कटणार आहे. बकरा सर्वांनी मिळून घेतला आणि त्याच्यात सर्वांचे पैसे आहेत, बऱ्याच लोकांचे हिस्से पाडले. त्याला माहीत आहे की बकरा कटणार आहे आणि त्याच्यात माझा हिस्सा आहे. तो घेऊन यायचा आणि नंतर आपल्या जावयाला सांगायचं, बरं झालं जावई तुम्ही आले, आज आमच्या गावात बकराच कटणार आणि ते मी तुमच्यासाठी म्हणून मटण आणणार आहे. म्हणजे शंकित असलेलं, जरी आपण अचानक वेळेवर गेलो आणि धर्मवान आहोत आणि आपण त्या भानगडीत पडत नाही आणि अचानक तुम्ही आता भोजन खायला लागले, शंका आली मनात, यांनी माझ्यासाठी तर हत्या नसेल केली, मी आलो म्हणून तर नाही बरं कापलं असेल, एवढंही जरी मनात आलं तरी खाता येत नाही. शंकित असलेलं. तिसरा पॉइंट काय आहे? शंकित असलेलं. पहिला, कापताना न पाहिलेलं. दुसरा, बोंबलताना भ्यारभ्यार बोंबलताना न ऐकलेलं. आणि तिसरा, शंकित असलेलं. या 3 पापातून मुक्त असणारा मांस सर्वाला खाता येते. आपण त्याला कापाला लावलं का? नाही. आपण कटताना हजर होतो का? नाही. आपल्यासाठी कापलं हे माहीत आहे का? नाही. मग आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही लोक नेमकं काय करता? कोणी जर पाहुणे आले किंवा तुम्हाला खायचं आहे तर काय करता? पहिले त्या कोंबडं कापणाऱ्याकडे जाता, त्यानंतर तिथे उभे राहता, आपल्या हातानं त्या बेंद्यातला कोंबडं निवडून घेता, त्याच्या हातात देता आणि हे मला कापून भाजून दे. काय करतात? पुण्य केलं की पाप कर्म केलं? बुद्ध वचनाच्या नुसार तुम्ही निवडलं ना आणि त्याला ऑर्डर दिला. आणि आपण शिलामध्ये काय शिकलो? स्वतः हत्या करायची नाही आणि इतरांना करायला अनुमती द्यायची नाही, तेव्हा पाप कर्म होते. मग तुम्ही केलं काय तुमच्या घरच्या व्यक्तीनं? आणि ते पापाचं भरलेलं मांस तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरावर निरोगी जीवनाचे तरंग कुठून येतील? प्रसन्नतेचे तरंग कसे येतील? कारण आपल्या शरीरामध्ये त्या भोजनामुळे जे एनर्जी उत्पन्न होते, जे लिक्विड बनते, जे बल तयार होते,
ते त्या भोजनावर उमटणाऱ्या तरंगानुसार होते. आहार 4 प्रकारचे आहार आहे. आहार घेताना किती प्रकारचे आहार आहे? 4 प्रकारचे आहार आहे. एक आहे कबलिक आहार, कौलिक. दूसरा आहे स्पर्श आहार. तीसरा आहे मन सचेतन आहार, मन सचेतन आहार. आणि चौथा आहे विज्ञान आहार. हे 4 प्रकारच्या आहारामधून हा जो पहिला आहे तोडू खातो आपण. बोट्या कशा खातो? खिचू मजा आली म्हणते, मजा आली आहे तोडू खाण्यात. हा पहिला आहार आहे, तोडू खाणे. दुसऱ्या आहारा म्हणजे स्पर्श, जिभेला चव. वा काय बनवलं, मस्त मसाला टाकला, चव घेऊ खातो. तिसऱ्या याच्यामध्ये मन, आज मन भरलं खाण्यामध्ये, मन संतुष्ट झालं. आणि चौथ्या याच्यामध्ये विज्ञान आहार. तुमच्या शरीरात त्याच्यापासून काय मिळते आणि कोण्या तऱ्हेनं पसरणार आहे आता शरीरात, तो चित्त ठरवते तुम्ही कशा प्रकारचा आहार घेतला. ते तुमच्या शरीरामध्ये जे पसरणार आहे त्यापासून तुम्हाला सुख मिळणार की दुःख मिळणार? खाल्ल्यानं सुख मिळालं, पण शरीरामध्ये आता त्याच्या प्रतिक्रिया काय निघणार? याच्यामध्ये रसायन जेव्हा तयार होईल तेव्हा रसायन तुम्हाला शरीरामध्ये नसानसात पोहोचणार. तर कोणत्या संस्कारात पोहोचणार? तुम्ही हत्या केलेल्या संस्कारात पोहोचणार. चित्त तुमचं गवाही देत आहे की तुम्ही कोंबडं उचललं, त्याच्या हातात दिलं, त्याला कापाले लावलं, उभे राहिले, तुकडे केलं, भाजून टाकलं, सर्व तुमच्या समोर घडलं सारं. म्हणजे त्या पापाचे, हत्येचे भागीदार, फुल अधिकारी आणि प्रत्यक्ष गवाह कोण आहे? सरळ प्रत्यक्ष गवाहीदार आहे तुम्ही. तुमच्या समोर ते घडलं आणि तुम्ही ते घडवून आणलं, हे कारण. म्हणून भिक्षू त्याच्यात पडतो का? भिक्षू त्या व्यक्तीला ऑर्डर देत नाही की तू कापून ठेव, तू हे काप म्हणतो का? तसंही नाही. आणि तुमच्या घरी आल्यानंतर तो तुम्हाला तरी सांगतो का हो हे आणजा बरं, म्हणतो का? नाही म्हणत. जर त्याला शंका उत्पन्न झाली की बरेच दिवस झाले भंतेजी आले नाही आणि आता भंतेजी येणार आहेत, तर चला आपण त्यांच्यासाठी एखादी कोंबडं कापावं, तर त्याला थोडीशी जरी शंका झाली तरी तो खात नाही, आज मला हे नको आहे. किंवा तुम्ही सांगितलं भंतेजी आज आमच्या घरी कोंबडं बनवणार आहे, बकरं कापणार आहे, तरी नाही खाल जमत. भंतेजी मी हे बनवू का? तरी नाही जमत. सांगून दान दिल्यास जात नाही. आणि बऱ्याच लोकांचा मग समाजामध्ये गैरसमज कुठे आहे की जेव्हा तुम्ही मांस खाता तर प्राणी कोणासाठी कटते? तुमच्यासाठी कापल्या जाते, मग हत्या नाही करत का तुम्ही? प्रश्न कुठे येते? या ठिकाणी जो उत्पन्न करणारा, मग तुमच्यासाठी कापलं म्हणजे काय? हा व्यक्ती येणार आहे, याने ऑर्डर देऊन ठेवला आणि याच्यासाठी कापलं, असं होणार आहे का? नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात की जर तुम्ही खायचं असेल तर कसं खावं? या 3 पापातून मुक्त असणारं बाजारामध्ये मुर्दा मांस जे पडून आहे त्याला मुर्दा मांस म्हणतात. जीवित आहे का? नाही. ते तुम्ही विकत घेऊन खाऊ शकता. पण आपल्याला काय वाटते? नाही शिळं असं. तिथं उभं राहतो, बकरा कटत आहे आणि हा व्यक्ती तिथे त्याच्याकडे पाहत आहे, ताजा आहे आणि ताजा आहे म्हणून घेऊन येतो. तर काय करतो? पापाचा वालीदार ठरतो, हत्येचा खुद गवाहीदार आहे. माझ्या समोर त्यानं हत्या केलेली आहे, मी प्रत्यक्ष पाहत होतो आणि ते हत्या केलेलं मी घेऊन आलो. तर तो घेऊन येणाराही, त्या हत्या करणाऱ्या सोबतच हा पाहणाराही दोषी तेवढाच आहे. कारण इच्छा ठेवून पाहत होता, हे आत्ता हेच मी नेतो. म्हणजे यालाही पसंत होतं की त्यांनी हत्या केली पाहिजे, होतं ना?
कर्म बनले की नाही, पण भिक्षू त्या दोषात मोडत नाही. म्हणून त्या ग्रस्ताने जर श्रद्धेनं दान केलं असेल तर भगवान बुद्ध म्हणतात आहार समजून ग्रहण कर, मांस समजून नाही. तू जर म्हणत असेल की मांस समजून मी ग्रहण करतो तर तू आहारामध्ये भेद करत आहे, तुला दोष लागणार. हे पाहिजे, हे नाही पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, म्हणजे तू आवडीनिवडी तयार करत आहे, म्हणजे भोजनात भेद केलेला आहे. तर बरेच लोक असे म्हणतात की तुम्ही खाल्लंच नसतं तर कटलं नसतं. बरोबर आहे, नसतं कटलं. पण त्याने थोडं सांगितलं तर भगवान बुद्धांनी त्याच्यावरही तोडगा दिलेला आहे. उत्तर दिलं की तुम्ही काय समजता की प्राण्यातच जीव आहे, प्राण्यातच जीव आहे का? जेव्हा एका जागेवर प्रयोग केला, भगवान बुद्धाची वाणी पकडण्यासाठी अजून प्रयोग सुरू आहे, पण ते भरपूर लुप्त होत गेलेली आहे की एवढा त्याच्यावर भरणा पडलेला आपल्या या संसाराच्या शब्दांचा, तू मैचा की खूप दूरपर्यंत सापडणे मुश्किल झाली बुद्धवाणी, शोध चालू आहे. तर तशाच प्रकारे एका याने बुद्धाच्या वाणीवर प्रयोग केला की एका झाडाला यंत्र लावलं जीव आहे का नाही म्हणून पाहासाठी. तर एका व्यक्तीला सांगितलं की या झाडाकडे तू पाण्याची झारी घेऊन जा. तिथे एक यंत्र लावलं, एक दुसऱ्या झाडावर लावलं. पाण्याची झारी घेऊन जाताना त्या यंत्रामध्ये त्या झाडाच्या खुशीचे तरंग उत्पन्न झाले. एकदम खुश झालं झाड की मला पाणी भेटणार आहे आता उन्हाळ्याच्या वेळेस. आणि दुसऱ्या झाडावर यंत्र लावलं, तिथं एक व्यक्ती कुऱ्हाड घेऊन पाठवला. ते झाड असं थरथर कापत आहे, पुरे तरंग त्या यंत्रामध्ये निघाले, थरथर कापण्याचे, आणि हा इकडं खुश होण्याचे. आता विचार करा की प्राण्यातच जीव असते का? कुठं असते? झाडामध्ये आहे. मग झाडात जीव, प्रत्येक झाडामध्ये जर जीव आहे तर तुमच्या घरी जे भाजीपाला येते कुठून येते? मेलेला येते. शेतकऱ्यानं लावला तेव्हा मेलेला होता का? तुम्ही बाजारातून आणला ना, तेव्हा त्या ठिकाणी त्या झाडामध्ये जेव्हा जीव आहे तर शेतकऱ्यानं उपरून आणला तर त्याचा पाप नाही होणार का? आणि कोणासाठी आणला? तुमच्यासाठी आणला, तुमचं पाप नाही होणार का? पण बुद्ध म्हणतात की तो मृत आहे. बाजारात पडून आहे ना भाजीपाला, तो मृत आहे, मेलेला आहे. जीव त्याच्यातही होता पण मृत आहे, म्हणून तुम्हाला दोष लागत नाही. अशाच प्रकारे जर मृत मांस बाजारात पडून असेल तर तुम्हाला दोष नाही लागत. तुम्ही कापाला नाही लावलं, तुम्ही प्रत्यक्ष तिथे कापताना पाहिलं नाही, तुमच्यासाठी त्यानं कापलं नाही. या तीनही पापातून तुम्ही मुक्त. ते मांस बाजारात भाजीपाला समजून पडून आहे तर तुम्ही आणू शकता, त्याला मनाई नाही. या प्रकारे तीन पापातून मुक्त असणारं मांस कमीत कमी लोक खातात, जास्तीत जास्त पापी लोक आहेत. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे ते पापी व्यक्तीच्या, भंतेजीला देणंच पाप आहे. मी लागण दारूसोबत मटणासोबत 2-2 घोटं मारू शकतो, हे पुण्य आहे, पण भंतेजीला देणे पाप आहे. आणि बौद्ध देशातले लोक आवडीनं बनवून देतात. का देतात? कारण या व्यक्तीच्या शरीरातले विटॅमिन जर घट झाली असेल तर हे भरून काढेल, आणि भरून जर काढेल तर तो निरोगी राहील, आणि निरोगी राहील तर 4 दिवस जास्त जगेल. 4 दिवस जर तो जास्त जगला तर माझा धम्म 4 दिवस जास्त टिकेल, प्रचार होईल. हा हेतू ठेवून बौद्ध देशातले लोक दान करतात. आणि आपल्या भारतातला व्यक्ती हा हेतू ठेवतो की मी खाल्लं तर चालते पण देणे पाप आहे. तर याच्या मनातच पाप आहे. देणाऱ्याच्या मनात पहिलेच पाप घुसलेला आहे. तो काय देणार? दानाची भावनाच त्याच्या योग्य नाही आहे की मी काय देत आहे, मी भोजन देत आहे. भलाई मी खात नाही, मी अजिबात खात नाही, पण बुद्ध वचनाच्या विरुद्ध कधीही जात नाही. नाही तर मी सरळ या ज्या मताचा आहो, ज्या आचरणाचा आहो तेच मत पेरलं असतं की नाही मी, जसे रामदिगीवाले पेरतात.
बुद्धप्रिय बनते तसेच करेल तेरताना, पण काय झालं, कर्माचं फळ पिछा नाही सोडत ना. बुद्धाच्या वचनाच्या विरुद्ध सांगताच नाही येत. तुम्ही लागत तर नका खाऊ ना, फरक नाही पडत. तुम्हाला ज्या प्रकारे चांगलं जीवन जगताय ते जगणं वाटते, काही हरकत नाही. पण हा गृहस्थ आहे, तो दुःखातून बाहेर निघू इच्छितो, तो दान करू इच्छितो, धम्म जिवंत ठेवू इच्छितो. मग तो आपल्या मनानुसार जर उत्तम दान देत असेल तो त्याची मर्जी आहे, त्याचं पुण्यकर्म आहे, त्याच्यात भिक्षूने आड येऊ नये. म्हणून मी भलाई खात नाही, पण धर्म काय शिकवते या प्रकारे खाता येते. तुम्हाला धर्मच सांगा लागेल ना, की माझ्या मनातलं सांगू नाही नाही मी खात नाही तर तुम्ही खाऊ नका असं म्हणलं तर पुण्य होईल का? अरे बुद्ध वचनाच्या विरुद्ध जाणार, मी तर देवदत्ताच्या पंक्तीत जाऊन बसणार, त्या विचाराचा होणार, म्हणजे पापिस्त होणार. तर या प्रकारे आपण जे धम्म श्रवण करतो त्याच्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारे जाणकारी पाहिजे. तर बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. पान नंबर 306 आणि 307. पान नंबर 306 आणि 307 या ठिकाणी त्रिपिटकामधलं बाबासाहेबांनी कोणतं सूत्र घेतलं? सुत्त निपातामधलं आमगंध सुत्त. आमगंध बाबासाहेबांनी या 307 नंबरवर कोणतं टाकलं सूत्र? आमगंध. फक्त इथे नाव दिलेलं नाही, त्यांनी दिलेलं आहे अधोगतीचे कारण दुष्कर्मे आहे, अन्न नव्हे, हे नाव दिलेलं आहे. पण या सूत्राचं नाव जे बाबासाहेबांनी इथं सूत्र दिलेलं आहे ना, या सूत्राचं नाव आहे आमगंध. ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल सुत्त निपातामध्ये. हे आमगंध सुत्त. तर बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे, विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. जे अन्न खातो आपण त्याने विशिष्ट याने पवित्र होत नाही. ते अन्न आहे, ते भोजन आहे, आहार आहे, तो त्याने पापही होत नाही आणि शुद्धही होत नाही. फक्त निरोगी जीवन कसं जगता येते यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला. जेव्हा मनुष्य अन्न खातो त्याचा काही शिलावर परिणाम पडतो ना, प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. हे मत कुणाचं आहे? एका ब्राह्मणाचं आहे. मृत मांस खाणे हे वाईट आहे. आता भगवान बुद्धांनी मृत मांसाची अनुमती दिली, हा म्हणते मृत मांस खाणे वाईट आहे. यावर भगवंतांनी उत्तर केले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो, तू तर सांगत आहे आम्हाला. भगवान बुद्ध त्याला म्हणतात, तू तर सांगत आहे की मी पक्ष्याच्या निवडक पक्षी मारतो आणि त्याचं मांस शिजवून खातो, आणि तू तर म्हणतो का मेलेलं मांस खाणं पाप आहे. निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही, मृत माणसाला स्पर्श करत नाही. हा काय खातो? हरियल, कबूतर, भोरी, हे बाकीचे लावे, तितीर मारून खातो. ते जमते म्हणते मला, पण मेलेल्या माणसाला हात नाही लावत नाही. अरे तो तर मेलेला आहे, मृत आहे. जिवंत याची हत्या करू शकतं, पण मेलेल्या माणसाला हात नाही लावू शकत, काहीच नाही त्याच्यात तरी. तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी काय करतोस? तुला ऐकून शोभते मृत मांसाची व्याख्या करणे? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट करणे, व्यभिचार करणे, ही सर्व काय आहे? पाप आहे. मृत मांस खाणे आहे, हे होय मेलेलं मांस खाणे.
ते मांस खाणे, मेलेलं मांस खाणे पाप नव्हे. काय पाप आहे? चाडी चुगली करणे, निंदा करणे, कपट करणे, विरुद्ध वागणे, त्याच्या मागे बोलणे, मारणे, कोण्या प्राण्याला इजा पोहोचवणे, बंधनात टाकणे, कोणाला बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी, धोकेबाजी करणे, हे सारे काय आहे? मृत मांस आहे. याला मृत मांस म्हटलं बुद्धानं, त्या भोजनाला म्हटलेलं नाही आहे. काम भोगाची लालसा, खाण्याबाबत वकवक करणे, अस्वच्छ जीवन, परमत, असहिष्णुता, ही सर्व मृत मांस आहे, भोजनेच आहे. यालाही भोजन म्हणतात. आत्ताच आपण पाहिला 4 प्रकारचे आहार. त्याच्यामध्ये हा कोणता आहार येते? चित्ताचा आहार. तुम्ही विचार काय केलेला आहे आणि नंतर कृती काय करत आहे, या प्रकारच्या आहारात मोडते. कोणतीही त्याच्या मागून निंदा करणे, कौर्य, विश्वासघात करणे अनिवार्य, सर्व शूद्र आहे, नीच आहे. हे सर्व नीच आहे, पापकर्म आहे. मांस खाणे पापकर्म नाही, हे सारं पापकर्म आहे. म्हणून बुद्धाचा धम्म कशावर आधारित आहे? सदाचार आणि दुराचार. खाण्याचं काही लेनदेनच नाही याच्यामध्ये. मांस खा की अंडे खा का मच्छी खा का मटण खा, याच्यात काही लेनदेनच नाही अजिबात. तुम्ही सदाचार काय केला? त्या प्राण्याला इजा करून कापून खाल्लं का? त्याला तुम्ही बांधून ठेवलं का? हे जर तुम्ही केलं असेल तर निश्चितच पापकर्म केलं. पण तुम्ही मृत मांस असेल, भाजीपाला समजून त्याला जर आणून खाल्लं तर त्याच्यामध्ये पाप नाही आहे. तर पाप काय काय आहे? कोणाची त्याच्या मागून निंदा करणे, विश्वासघात करणे, राग, आसक्त होणे, लुच्चेगिरी करणे, विद्रोह करणे, कपट, द्वेष, हुशारकी मारणे, गर्व, अहंकार, कुसंगती, मूर्खाची संगती करणे, हे सारे काय आहे? मेलेलं मांस खाणेच आहे. याला म्हणतात मेलेलं मांस खाणे. हे मेलेले काय आहे? पाप म्हणजे मेलेलं मांस. पाप, चुगली, चाडी, ईर्ष्या, अहंकार, द्वेष, क्रोध, हेवादावा, लुटणे, हे सारं मेलेले मांस आहे. या प्रकारे हे मृत मांस भोजने आहेत, मांस भोजन नव्हेत. मांस भोजन करणे म्हणजे पाप नव्हे, हे सारे पाप आहे. नीच जीवन, खालच्या दर्जाचं जीवन जगणे, नीच जीवन, जिंदा, निंदा करणे, अफरातफर करणे, फसगत करणे, लाडी लबाडी करणे, दृष्टपणाचे दुसऱ्याची दुष्कीर्ती पसरवणे, मागं निंदा पसरवायच्या, कोणाच्या पोस्ट आल्या तर सेंड करायच्या, हे काय आहे? मृत मांस आहे, पापकर्म आहे महा. या प्रकारे दुष्कीर्ती पसरवणे ही मृत मांस आहे. भोजनात काही पापकर्म होत नाही. भोजन म्हणजे पाप नव्हे, मांस भोजने नव्हे. हत्येस, चोरी करण्यास प्रवृत्त करणे. काय करतो? हे कोंबडं नाही पाहिजे, ते कोंबडं पाहिजे, हे कापून द्या, ते भाजून द्या. हत्येस प्रवृत्त करणे हे आहे मृत मांस. त्या व्यक्तीला काय केलं आपण? हत्येसाठी प्रवृत्त केलं, महापाप कर्म केलं. हत्येस प्रवृत्त करणे, सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. कुठे घेऊन जाते? बौद्ध समाज तर नरक न स्वर्ग तर मानत नाही. बाबासाहेबांनी विनाकारण शब्द टाकला इथं. आता विचारच करण्याला काय का नाही या समाजाला की आम्ही तर नरकही मानत नाही आणि स्वर्गही मानत नाही. आणि बाबासाहेब म्हणते हेच लोक नरकात जातात. कमालचा शब्द आहे की नाही? आता कसे विश्वास करतील बाबासाहेबावर लोक? समाज हा बाबासाहेबावर विश्वास करतील का? काहून की त्यांना नरक न स्वर्गच नाही पाहिजे, हायच नाही म्हणते, धम्मातच नाही आहे. आणि हे तर बाबासाहेबांनी लिहिलं. नरक कुठून आला? मान्यच नाही या समाजाला. आम्ही मानतच नाही म्हणते नरक न स्वर्ग आहेच नाही. आणि आता बाबासाहेबांनी टाकून भयंकर मोठी गलती केलेली, चूक केलेली आहे, समाजाच्या मनाला ठेस पोहोचवलेली आहे. असं होईल ना? जे लोक मानायलाच तयार नाही तर खरंच बाबासाहेबाचं वचन मानेल का?
आणि जर आपल्या मनानुसार जर करेल तर त्याला शहाणपणाही चालणार नाही, त्याला बाबासाहेबाचं वचन मानावंच लागेल. आणि म्हणून स्वर्गही आहे, नरकही आहे. स्वर्ग म्हणजे काय? सुगती. नरक म्हणजे दुर्गती. फक्त समजण्यात फरक आहे. तर बाबासाहेबांनी इथे नरकच शब्द वापरला. आणि आज मी तुमच्या याच्यावर ग्रुपवर पोस्ट टाकल्या, किती प्रकारचे नरक आहे तर पाहून घ्या, वाचा त्याच्यात काय काय गती होती, त्याच्यात कशा कशा गती होतात. नरकाच्या पोस्ट टाकल्या मग असे. आणि इथं तो शब्द बाबासाहेबांनी वापरलेलाच आहे. तो मनुष्य हे पाप कर्म करणारा नरकाकडे ओढल्या जाते. कसा सुखी राहणार? सुख पाहिजे म्हणते तो. इकडं दुसऱ्याचा द्वेष करायचा, तिरस्कार करायचा, चुगली करायची, चाळी करायची, मागं बोलायचं आणि म्हणतो सुख पाहिजे. कसं सुख मिळणार? हे तर सारं हत्या करणे आहे. नरकात जाण्यासाठी तयार होणे आहे. मग तो कुठे जाणार आहे? सुगतीला जाणार, नरक गतीलाच जाणार. असा व्यक्ती अपराध, शेवटी अशा प्रकारचे अपराध माणसाला नरकात ओढवतात. ते सर्व मृत मांस आहे. हे मेलेलं मांस आहे. चाडी, चुगली, निंदा, नालस्ती. भोजन नव्हे, भोजनाला काय दोष देता येत नाही. शंका घेणे हा त्याचा स्वभाव आहे. शक करणे, कितीतरी लोक आहे शक करणारे. शंका घेणे हा त्याचा स्वभाव आहे. असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला, वस्त्राचा त्याग करून तो नंगा जरी राहिला. शंका करणारा व्यक्ती मांस खाणार नाही, मच्छी खाणार नाही, मटण खाणार नाही, नंगा जरी राहिला, कपडा जरी सोडला त्यानं, तरी तो शिरावर त्याने जटा मुकुट जरी वाढवला, जटा जरी भरपूर वाढवू लागला किंवा त्याने मुंडन जरी केले, तरी त्या वस्त्राऐवजी त्याने कातडी जरी पांघरली, परिधान केली, यज्ञ जरी केले त्यानं भरपूर, पुण्यार्जनासाठी त्यानं तपश्चर्या केली, त्यावर अवलंबून करू लागला, तीर्थात जरी गेला, निमज्जन करू लागला, आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही पापापासून अलग जाऊ शकत नाही. कोण? शक करणारा व्यक्ती एवढ्या मोठ्या पापापासून तो अलग निघूच शकत नाही. म्हणून शक हा मनुष्याला बर्बाद करते. सर्वात श्रेष्ठ आपला नातेवाईक आहे जगातला कोण आहे? विश्वास. म्हणून बुद्धाने काय म्हटलं? विश्वास परमन्याती. सर्वात श्रेष्ठ नातेवाईक, उत्तम नातेवाईक, आपला रिश्तेदार, कल्याण चाहणारा तो आहे एकमेकावर असणारा विश्वास. म्हणून पती पत्नीने एकमेकावरचा विश्वास कधीही ढसळू देऊ नये. शेवटपर्यंत विश्वास कायम राहिला पाहिजे. बस तोच तुमचा नातेवाईक आहे, तोच तुमचा कल्याण मित्र आहे. तुमच्या घरात कोणत्याही प्रकारच्या आपत्ती बिलकुल येणार. म्हणून या प्रकारे तो पापातून मुक्त होत नाही. त्याने एवढं जरी केलं, त्याग केला, तरी पापातून मुक्त होत नाही. कारण त्याने शक पैदा केला. शंका, 3 रत्नावर शंका आहे बऱ्याच लोकांची. असं होते का? असं कोण म्हणते? असं कुठं लिहून आहे? कोण सांगते? शक. तो दुर्गतीचा प्रवासी आहे, सुधरूच शकत नाही. त्याने किती त्याग केला, मुंडन केलं, यज्ञ केले, ना काही नंगा राहिला, आणि काही भस्म लावला, सुधरू शकत नाही. त्याच्यात परिवर्तन होऊ शकत नाही आणि तो सुगतीलाही जाऊ शकत नाही. शंका खतरनाक आहे. आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. आपलं अंतःकरण सर्वाप्रती कसं ठेवा? मैत्रीचं आणि करुणेचं ठेवा. सेवाभाव आपल्या हाताने घडला पाहिजे. कारण माणूसच माणसाच्या कामी येतो. म्हणून एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखे वागावे आणि आपल्या नीतीला जागावे. नीती म्हणजे शील. शीलाला जागृत ठेवा. बस झालं, जीवन संपलं. श्रेष्ठ जीवन जगले तुम्ही. पण माणूसच माणसाचा शत्रू आहे. सर्वात खतरनाक प्राणी या धर्तीवरचा कोण आहे? माणूसच आहे. आणि सर्वात बुद्धिमान प्राणी चंद्रावर जाणारा माणूसच आहे. मग योग्य वापर करता नाही येत तेव्हा आपलं अहित करतो, आणि जेव्हा योग्य वापर करतो तो साऱ्या जगाचं भलं करतो. हा माणूस एवढा बुद्धिवान प्राणी दुसरा कोणीही नाही. आणि माणसासारखा खालच्या थराला जाणारा खतरनाक प्राणी दुसरा कोणी नाही.
वाघ सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकते, हत्ती, साप सर्व कंट्रोलमध्ये येते, पण माणूस कंट्रोलच्या बाहेर जाते, सीमेच्या बाहेर पडत होतो. त्यानं जर ठरवलं मला काहीच पुण्य करायचं नाही, झालं चालला आउट ऑफ कव्हरेजच्या बाहेरच निघून जातो. या प्रकारे सत्पुरुष बना, बंधनाचा त्याग करा, दुःखावर विजय मिळवा. त्याने काहीही केले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. ज्याने आपल्यावर स्वतःवर ताबा मिळवला, आपल्या शीलाला महत्त्व दिलं, कायिक वाचिक मानसिक पाप कर्म किती आहे, एकूण किती आहे, 10 पाप कर्म आहे. त्याच्यावर त्यानं संयम केला की खऱ्या माणसाचं जीवन तो जगला. म्हणजे त्याचे मित्रच बनतात, शत्रू बनतच नाही. कारण त्याला माहीत आहे की हा एवढा सज्जन माणूस आहे, एवढा प्रेमाने मैत्रीने वागते, आणि मी काय याची निंदा करू, काय याच्या विरोधात बोलू, एवढा माझ्याशी चांगला व्यवहार करते, तर मला तर प्रिय वाचायला पाहिजे तो. पण जेव्हा तो काही कुरघोडी करते, समोर एक आणि मागं दुसरं, तेव्हा मात्र त्याचा स्वभाव कळल्यावर त्याच्याशी मैत्री होणार का, उलट त्याच्या दुर्गुणाचा डिंडोरा पिटवत जाणार. म्हणून मैत्री जर शिकलो, सदाचार जर शिकलो, तर मित्रच बनतात, शत्रू बनत नाही. कारण हे जग कसं जास्तीत जास्त मूर्खाने भरलेलं आहे म्हणते बुद्ध. या मूर्ख जगामध्ये मित्र तुम्हाला किती सापडणार, बोटावर मोजण्याजोगते सापडतात. चांगलं तुम्हाला म्हणणारे कमीत कमी आहे आणि वाईट म्हणणाऱ्याची संख्या जास्तीत जास्त आहे. चांगलं कितीही करा. म्हणून आपण आपला स्वभाव सोडायचा नाही. एक व्यक्ती आंघोळीला गेला, एक भिक्षू पाण्यामध्ये आंघोळ करत असताना अचानक तो एक विंचू वाहत आला. त्याने उचलला आणि बाहेर फेकायचं काम केलं की वाचला पाहिजे. तडकन त्यानं डंक मारला आणि खाली पडला पाण्यात. तर पुन्हा उचलला आणि पुन्हा डंक मारला, त्याला वाचवायला गेलं. तर तो बाजूचा व्यक्ती म्हणते, का हो बंदीजी, तो तुम्हाला माहीत आहे तुम्ही त्याचा प्राण वाचवायला गेले, त्यानं डंक मारला, तर तुम्ही त्याला जाऊ द्यायला पाहिजे होतं, का वाचवता. अरे त्याचा स्वभाव धर्म आहे, माझा स्वभाव धर्म आहे प्राण वाचवणे. मी तो जेव्हा आपला स्वभाव धर्म सोडत नाही, तर मी माझा काऊन सोडू. तो प्राणी असून सुद्धा आपला स्वभाव सोडायला तयार नाही, आणि मी माणूस असून माझा स्वभाव काऊन सोडू. माझा स्वभाव आहे जीवदान देणे, प्राण वाचवणे, त्याचं काम त्यानं केलं असं आहे. म्हणून आपला स्वभाव जर आपण ठरवला की मी कोणाची निंदा करणार नाही, चुगली करणार नाही, कोणाशी वैरानी राहणार नाही, कोणाची दुश्मनी करणार नाही, कोणाची कुरघोडी करणार नाही, मागे निंदा करणार नाही, तर आपला स्वभाव जो आहे तो आपण टिकवून ठेवला पाहिजे. तोच समाजामध्ये आपल्याला एक प्रतिष्ठा देते, मान सन्मान देते, आदर देते, आणि लोक मरावे परी कीर्ती रूपे उरावे. गेल्यानंतरही आपल्या सद्गुणाची कीर्ती टिकूनच राहते. गेलो नाही आपण, जिवंत रूपाने त्या लोकाच्या मनात कीर्ती रूपाने पसरलेला तो व्यक्ती राहतो. म्हणून ते पाहायचं नाही कोण काय म्हणते, कारण जगत जेव्हा आपल्याकडे त्या दृष्टीने पाहते की माझ्या मनानं वाग, माझ्या मनानं वाग, शक्य नाही ना दुसऱ्याच्या मनानं वागणे. आणि वागले तुम्ही 1-2दा तरी तो तुम्हाला जगूही देणार नाही, खाऊही देणार नाही, बसूही देणार नाही, उठूही देणार नाही, कपडे लावू देणार नाही मनासारखे. असंच काऊन तसंच काऊन, हे जग आहे. 8 लोक धर्म आहे. पुट्टस लोक धम्मे ही चित्तंग यसन कंपती असोकंग वीरजंग खेमंग येतंग मंगलम उत्तमंग. आपलं जर उत्तम मंगल करायचं आहे तर लोक धर्मापासून अलग राहायचं. 8 लोक धर्म आहे, विचलित करणारच आहे. या 8 लोक धर्मावर लक्ष द्यायचंच नाही. आणि जो विचलित झाला नाही त्याला शोक करण्याची पाळीच येत नाही. असोकंग वीरजंग, का शोक करण्याची पाळी काय येत नाही. वीरजंग म्हणजे त्यानं आपल्या चित्तावर रज चढवलाच नाही. विरज, वीत आहे तो, अलग आहे रज पासून. रज म्हणजे रज, हवेमध्ये रजाचे कण उडतात. रज म्हणजे मैल, धूळ. आपल्या शिलावर धूळ चढू देईल का, आपल्या मनावर रज चढू देईल का. म्हणून वीरजंग, रज अलिप्त आहे तो या रजापासून. वीरजंग खेमंग, क्षमावान आहे तो, शांती प्राप्त करणार आहे.
म्हणून अशोकं वीरजं, हे मग त्याला शोक करायची पाळीच येत नाही. अशोकं शोकच नाही. वीरजं का शोक नाही? मैल चढूच देत नाही मनावर, त्यापासून अलिप्त आहे. कोणताच नाही, राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, ईर्ष्या नाही, क्रोध नाही, मत्सर नाही, हेवा नाही, दावा नाही, कोणताच तो आपल्या मनावर मैल चढूच देत नाही. तर सुखी आहे तो, त्याच्यासारखा सुखी प्राणी कोणी नाही. मग हे सुख आपल्याला पाहिजे असेल तर आपण आपल्या पद्धतीनं जीवन जगायचं. दुसरा लोक म्हणते म्हणून आपण जीवन जगायचं नाही, लोकांसाठी जगायचं नाही, लोकधर्मामध्ये पडायचंच नाही, ज्याने चित्त विचलित होते, म्हणून अलग राहायचं. या प्रकारे काहीही ऐकले आपण काय करायचं, या सामर्थ्य आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा, आपल्या काया वाचा व मनावर संयम ठेवा. आपली इंद्रिय शाबूत आहे ना, मग कोणी कितीही वागो, कसंही वागो, आपल्याला काही असर पडत नाही. मनेंद्रिय कायेंद्रिय आपलं शाबूत असलं पाहिजे. वाणीचं इंद्रिय संयम असला पाहिजे. आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका. सत्याची कास धरा. सत्यवादी लोकांची संगती करा, सत्य श्रवण करा आणि सत्य आचरणात आणा. प्रयत्न करायला काही हरकत नाही. आज नाही येईल तर उद्या यश येईल. कारण प्रयत्न करणारा कधी हारतो का? कोशिश करने वाले की हार नाही होती. शिका, सत्य शिका, संयम करायला शिका, सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. नेहमी कोणी आपल्या समोर जर बिमार दिसत असेल, पडून दिसत असेल, त्याला मदत देण्याची, त्याच्यावर अनुकंपा करण्याची कोशिश करा. सवय पडेल करुणामय अंतकरणाने दुसऱ्याबद्दल करुणा उत्पन्न करण्याची. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो, त्याने काहीही ऐकले, काहीही पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. कोणी काही बोला, मी ऐकतो, माझ्या डोळ्यात दिसत आहे, मी विचलित होत नाही ना, बस होत नाही. भगवंताची ही उच्च विमोचक सत्ये, मृत मास म्हणजे काय याचे केलेले निरूपम, विश्लेषण आणि विवरण, दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपल्याला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने याचना केली. मला आता खऱ्या अर्थाने पाप काय आहे, हत्या काय आहे, हे मांस खाणे काय आहे हे कळलेलं आहे. आता मला जीवनभरासाठी भिक्खू संघाचा सदस्य बनवा. मी बुद्ध धम्म संघाला शरण जातो. या प्रकारे मृत मास, कोणतं चाडी चुकली निंदा नालस्ती, याला म्हणतात मृत मास. आता हे आहे, आपण विशिष्ट अन्न सेवनाने कोणीही पवित्र किंवा पापी होत नाही. हे एक भाग होता, एक प्रवचन. याच्यात 2 प्रवचन झाले. बाबासाहेबांनी सांगितलेलं एक, पुन्हा तिसरं प्रवचन बाबासाहेबांचं हे बाकी आहे. अधोगतीचे कारण दुष्कर्म, अन्न नव्हे, म्हणजे आमगंध सुद्ध पुन्हा बाकी आहे. पाहूया उद्याला. आजच्या दिनी एवढंच सांगून मी माझी उर्वरित शब्द इथे थांबवतो. सर्वांचे मंगल हो अशी मंगलाची कामना करतो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो. आणि ज्या याच्यामध्ये ब्रेक लावला भगवान बुद्धांनी, हत्या करण्याला तर ब्रेक लावला, 3 पापातून मुक्त असणारा मांस खाण्याला ब्रेक लावला, तसाच भिक्षूंना उपदेश केला. भिक्षूंनो 10 प्राण्याचं मांस खाऊ नये, बाकी सर्व चालते. विनयपिटकामध्ये 10 प्राण्याचं मांस खाण्याला बंदी आहे, मनाई आहे. ते 10 प्राणी कोणते? नंबर 1, माणसाचं मांस खाऊ नये. मगाशी सांगितलं ना सुप्रियाची कहाणी. सुप्रियाच्या घरी, सुप्रियाची कहाणी सुप्रियाच्याच घरी सांगितली. मांडीचं मांस कापून खाऊ घाललं. माणसाचं मांस खाऊ नये. भगवान बुद्धांनी त्या भिक्षूला खूप फटकारलं. मौग पुरुष मनुष्य का मांस खाता है, बहुत फटकारलं. ऐसा नहीं करना चाहिए. मौग म्हणजे मूर्ख, मूर्ख मनुष्या माणसाचं मांस खाल्लं तू योग्य नाही. म्हणून पहिल्या क्रमांकावर माणसाचं मांस खाऊ नये. नंबर 2, हत्तीचं मांस खाऊ नये. नंबर 3, घोड्याचं मांस खाऊ नये. नंबर 4, कुत्र्याचं मांस खाऊ नये. त्यानंतर नंबर 5, सापाचं मांस खाऊ नये.
नंबर 6, सिंहाचं मांस खाऊ नये, सिंह. नंबर 7, वाघाचे मांस खाऊ नये. नंबर 8, चित्याचे मांस खाऊ नये, चिता. नंबर 9, भालूचे मांस खाऊ नये, हा भालू, अस्वल. नंबर 10, तळशाचं मांस खाऊ नये, तळस म्हणजे लांडगा. हे भगवान बुद्धांनी 10 प्रकारचे मांस खायला मनाई केलेली आहे. बाकी सर्व चालते, पण केव्हा चालते? जेव्हा उपासक वर्ग दान देईल तेव्हा चालते, किंवा चारिका करायला गेलं कोणाच्या दारावर पात्रात पडलं तेव्हा चालते. माझ्यासाठी आणा, माझ्यासाठी बनवा, हे नाही चालत. किंवा हे नाही हे द्या, हे नाही हे बनवा, हे नाही चालत. उपासक आपल्या श्रद्धेने जर दान देत असेल तो विचार करून की मी उत्तम भोजन देणार आहोत, मला जास्त पुण्य पाहिजे, मला उत्तम भोजन द्यायचं आहे धर्म टिकवण्यासाठी, तर तो दान करू शकते. माझ्या सुंठाण्यामध्ये असे कैयो लोक आहेत, कित्येक वेळा दान दिलं, माझ्या विहारातच देतात, बनवतात तिथे. हे शिबिरातले पोरं राहते, शिबिरात कैयो लोक अंडे भरून तिथं शिजवतात, तिथे शिबिरातल्या पोराला 2-2 अंडे. आता तुम्ही बुद्धगयाला जाऊन पहा, चॅन्टिंगला सकाळच्या नाश्त्यात 2 आमलेट, 2 अंडे, आज अंडे, दुसऱ्या दिवशी आमलेट, असं राहतं. मच्छीचं भोजन, मच्छीचे भजे, मच्छीचे वडे. कारण बुद्धगयामध्ये सर्वात जास्त दानी लोक येतात बौद्ध देशातले, आणि ते आज मच्छी, उद्या मटण, उद्या अंडे, नंतर चिकन, रोज. म्हणून हे जे बुद्धाचा विनय आहे, बुद्धाचं जे ज्ञान आहे, हे मांस भोजन म्हणजे हत्या नव्हे. चाडी चुगली करणे म्हणजे हत्या होय, निंदा नागस्ती करणे म्हणजे हत्या होय, चोरी करणे म्हणजे हत्या होय. इथे भगवान बुद्धांनी ब्रेक लावलेला आहे. म्हणजे अज्ञानी लोक आहे, धर्मापासून भरपूर दूर आहे, ज्याला कवडीचं नॉलेज नाही, हा एक व्यक्ती मानू शकत नाही. दुसरा व्यक्ती हेकेखोर व्यक्ती मानू शकत नाही, ज्याच्यामध्ये तिरस्कार भरलेला आहे, द्वेष भरलेला आहे, की भंतेजीने हे करूच नाही. म्हणजे तो बुद्धानं तर लादलं नाही, पण तो लादू इच्छितो. तो भिक्षूवर नियम लादू इच्छितो आपले मूर्खतेचे, की भिक्खूनं तर हे करूच नाही ना खाऊच नाही. तर तो हेकेखोर व्यक्ती तो मानू शकत नाही धर्म. धर्म त्याच्यात टिकूच शकत नाही, आणि धर्म त्याला कळूच शकत नाही. म्हणून बुद्धानं बाहेर गावला भिक्षू जायचं आहे, बाहेर देशात जायचं आहे, तर गाठोडे बांधून नेता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला तिकडे अन्न म्हणून भोजन ग्रहण करावं लागते. म्हणून तर मी बांगलादेशात जात नाही. काही म्हणजे अशा प्रकारे आपल्या इगोमुळे, आपल्या अंदरच्या मानसिकतेमुळे काही म्हणजे घडायला नाही पाहत, नाही तर अनंताचं दर्शन घडते. पण ते गंध नाकात आली काजी बात म्हणजे कसं ना कसं होऊन जाते. थायलंडमध्ये आता भिक्षू लोक गेले होते प्रशिक्षणाला, तिथे जास्तीत जास्त काय आहे, मगर आहे, मगरमच्छ सर्वात जास्त आवडतं. त्याची शेती आहे भिक्षू लोकांची, खूप मोठी शेती आहे, ते लोक विकत घेऊन जातात. ते जपानमध्ये आहे, आपल्या इकडं नाही आहे. तर या प्रकारे आपण आज काय याच्यातलं सत्य आहे ते जाणून घेण्याचे प्रयत्न केले. उद्याला पुन्हा आमगंध सुत्त बाबासाहेबांनी लिहिलेलं ते तुम्हाला सांगणार. म्हणजे तुमचा जो भ्रम आहे, डोक्यातली जे अज्ञानाची जे वृत्ती आहे ते निघून जाईल. म्हणजे दिल्यानं पाप होते, दिल्यानं पाप होते, दिल्यानं पुण्य होते. सर्वात उत्तम भोजन सांगितलं, बल वाढवणार आहे. डॉक्टरही तेच सांगते की जेव्हा बिमारी ठीक नाही होत तेव्हा डॉक्टरसुद्धा सांगते की तुम्ही आता हे खाऊ शकता. तर हे वैज्ञानिकदृष्ट्या विज्ञानाला अनुसरून भगवान बुद्धांनी सांगितलं की पाप केव्हा होते आणि करूच नाही पाप. तर या 3 पापातून मुक्त राहिले तुम्ही, तर तुमचं काहीच तुमच्यावर असरच होत नाही, तुमच्या शरीरावर त्याच्या तरंग उमटत नाही, आणि तुमचे मुलं बाळ लंगडे लुले भोकणे चकणे उत्पन्न होत नाही. कारण तुम्ही जे करता आणि त्यानुसार तुम्ही त्याची शक्तीचा वापर करता, त्याचाच परिणाम येणारी पिढी होते. तुमच्या शरीरातले जे काही घटक असतात ते त्याच्यामध्ये
सुप्त गुण म्हणून जातात. मग त्याचा परिणाम मुलाबाळावर पडतो. कारण रक्त आहे. अनुवांशिकता तयार का होते? पुढचे लोक, पहिले लोक जे ढोरं ओढत होते, मासा खात होते आणि ते सारे जंतू हे ते जसे परिस्थिती निर्माण होती तर त्याच्यानुसार सिकल सेल तयार होत होतं. याच्यापासून त्याच्याजवळ, त्याच्यापासून त्या अनुवांशिकता. हे अनुवांशिकता तुमची या पापाच्या कर्माची तुमच्या मुलाबाळात उतरते आणि म्हणून मुलंबाळं बुद्धिमान निघत नाही. हेकणे चकणे तिकडे वाकडे असे निघतात. हे कारण आहे की तुमच्या दुश्शीलपणामुळे, धर्म न समजल्यामुळे. म्हणून धर्म योग्य प्रकारे समजून घ्यायचा आणि मगच हाताळणी करायची, त्याचा वापर करायचा. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो अशी मंगलाची कामना करतो. इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. आज जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना आपण अनुमोदन करूया. या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. या पुण्यकर्मातला काही हिस्सा आपल्या मातापित्यांना, गुरुजनांना, आचार्यांना, उपाध्यायांना, ज्ञातिगणांना, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिकांना पोहोचो आणि या पुण्याच्या बलाने त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त होऊन सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो.